स्क्रीन दिसते का माझी? नाही सर. एक मिनिट हा, ते लोड होत असेल. आता बघा बरं. हा सर दिसते. ओके. ठीक आहे, तर आज आपण सेट पेपर 1 विभाग 9 जनता विकास आणि पर्यावरण याच्या ओके, याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर आपण जसं ग्रुपवर टाकलं होतं की आपण पेपर 1 साठी एकतर दोन लेखकांची पुस्तके महत्त्वाची आहेत. एक आहे दायमा सरांचे आणि दुसरं आहे शशिकांत अन्नदाते सरांचे. तुमच्याकडे दोन्ही कुठलीही पुस्तकं असतील, कोणतंही एक तुम्ही त्याच्यानुसार अभ्यास करू शकता. आता आपण आज फक्त पर्यावरण या विषयी या विभागाविषयी बोलूया. तर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर पर्यावरण विभागाच्या नोट्स ह्या दोन्ही पुस्तकात तसं बघायला तर म्हटलं तर अर्धवट आहेत असं म्हणूया. तुम्ही जर म्हटलं विचारलं की सर पण दोन्हीपैकी कोणतं असं पुस्तक आहे की ज्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या नोट्स दिलेल्या आहेत, तर ते सांगू शकतो मी. अण्णातात्या सरांच्या पुस्तकात चांगल्या नोट्स आहेत. असं नाही, याचा अर्थ असा नाही की दायमा सरांच्या पुस्तकात काही नाहीये. तिकडं पण थोडं दिलंय, पण थोडी इनकम्प्लीट म्हणजे थोडी इन्फॉर्मेशन दायमा सरांच्या पुस्तकात द्यायचं राहून गेलं असं मी माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे काही वेगवेगळे पर्यावरणाचे करार असतील ते तिथे लिमिटेड आहेत, किंवा जे आपले मागील जे प्रश्नपत्रिकांचं स्वरूप आपण बघतोय मागच्या प्रश्नपत्रिकांचं, त्यामध्ये जे प्रश्न जे आलेत त्याला अनुसरून एक्स्ट्रा जे पॉईंट जे घेणं अपेक्षित होतं ती नाहीये त्यांच्या पुस्तकात. दायमा सरांच्या असं वाटतंय की म्हणजे बऱ्याच दिवसापासून एकच फॉर्मॅट प्रत्येक आवृत्तीमध्ये चाललेला आहे, परंतु अण्णातात्या सरांच्या याच्यामध्ये त्यांनी ते मॉडिफिकेशन केल्यामुळे ते पुस्तक थोडं बरं राहील. आज आपण इयत्ता 11वी आणि 12वी या या दोन म्हणजे 11वीसाठी आणि 12वीसाठी पर्यावरण हा एक विषय आहे. त्या पुस्तकांबद्दल आणि त्या पुस्तकांमधलं आपण सिलेबस आज बघणार आहोत. हा जर तुम्ही ही दोन पुस्तके मी आपल्याला हे 11वीचं आणि हे 12वीचं पर्यावरणचं पुस्तक आहे. जर तुम्ही ही दोन पुस्तके वाचली आणि कोणताही दायमा सरांच्या किंवा अण्णातात्या सरांच्या नोट्स वाचल्या, तर तुमचा पर्यावरणामधील 5 प्रश्न तुम्ही बरोबर देऊ शकता. काहीच नाही. एखादा प्रश्न जर नवीन काय अपडेटनुसार आला असेल तर इकडे-तिकडे होऊ शकतो. परंतु कमीत कमी 4 प्रश्न तर कुठेच गेले नाहीत. एवढ्या जर तुम्ही नोट्स केल्या व्यवस्थित, आणि नोट्समध्ये पण 11वीच्या पुस्तकामधलं काय वाचायचं आणि 12वीच्या पुस्तकामधलं काय वाचायचं आणि काही नाही वाचायचं ते आपण आज डिस्कशन करणार आहोत. सुरू करूया 11वीच्या पुस्तकापासून. याच्यामध्ये एकूण 5 चॅप्टर आहेत. एक मिनिट स्क्रीन. त्यामधील पहिला आहे पर्यावरण, शाश्वत विकास, परिसंस्था, जैवविविधता, नैसर्गिक संसाधने आणि आपत्ती. तर तसं बघायला गेलं तर 11वीच्या पुस्तकाच्या कंपॅरिझनमध्ये 12वीच्या पुस्तकातीलच बरेचपैकी प्रश्न रिपीट होत आहेत असं आपल्याला दिसेल, किंवा 12वीच्या पुस्तकातीलच पॉईंट्स महत्त्वाचे आहेत असं दिसेल. आता पर्यावरण म्हणजे काय, तर इथे दिलेलं आहे बघा. पर्यावरण हा फ्रेंच शब्द इन्व्हॉरिन म्हणजे सभोवताल यापासून निर्माण झाला असून आपल्या सभोवतालच्या प्रत्येक घटकांचा पर्यावरणात समावेश होतो. म्हणजे शॉर्टकटमध्ये काय की आपल्या सभोवतालचा परिसर म्हणजेच पर्यावरण. ओके. आणि त्याच्यानंतर इथे दिले बघा, त्यांनी स्टॉकहोम परिषदबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला माहित आहे का? सर हे तुम्हाला माहित आहे का, असे एक कॉलम्स आहेत आपल्या या पाठ्यपुस्तकात 11वीच्या आणि 12वीच्या. त्याच्यामधून सुद्धा आपल्याला खूप काही महत्त्वाचं, किंवा तुम्ही तुम्हाला माहित आहे का या सेक्शनमधून तुम्ही आहे ना नोट्स काढा तुमच्या वहीमध्ये, कारण याच्याबद्दलच प्रश्न आलेले आहेत बऱ्यापैकी. आता इथं आपण बघूया स्टॉकहोम परिषद. तिथे दिले, त्याच्या अगोदर इथं बघा दिलंय की दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. तर असा प्रश्न येऊ शकतो की जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? ऑप्शन असतील 5 जून, 5 जुलै, 5 मे किंवा 10 जून. त्यापैकी मग असं येऊ शकतो एखादं, कारण की याच्या मागचा जर आपण ट्रेंड बघितला प्रश्नांचा, तर त्यामध्ये आपल्याला जाणवेल की त्यांनी दिनांक म्हणजे असतील एखादा दिवस असेल किंवा एखादा साल असेल एखाद्या परिषदेचं ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आहे स्टॉकहोम परिषद, संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिनांक 5 जून ते 14 जून 1972 या कालावधीत भरली होती. या परिषदेला 114 राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. तर हा का महत्त्वाचा आहे, तर याच्यावर अनुसरून
2020 साली सेटमध्ये एक प्रश्न आला होता. तो काय होता? तर तो होता सन 1992 मध्ये टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्र संघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती आणि त्याचं उत्तर होतं रिओ डी जानेरो. ओके, ते आपण पुढे बघणारच आहोत. ते मला वाटते 12वीच्या पुस्तकामध्ये थर्ड चॅप्टरमध्ये पूर्ण त्यांनी दिलेला आहे परिषदांचा. पण त्यासोबत तुम्हाला स्टॉकहोम परिषद बद्दल सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, कारण याच्याविषयी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग ते विचारतात की स्टॉकहोम परिषद किती साली झाली? तर 1972 साली झाली. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो तुमच्या नोट्स तुमच्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. जसं आपण पहिल्या सेशनमध्ये बघितलं की पेपरची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर त्यामध्ये तुमच्या नोट्स. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की तुम्ही काय करा, तर सॉरी, की तुम्ही जे आपल्या पेपर वनसाठी जे सिलेबस आहेत त्यामध्ये 10 विभाग आहेत. 10 विभाग तुमच्या नोट्समध्ये हाताने लिहून काढा. की बाबा पहिला विभाग अध्यापन विषयक दृष्टिकोन किंवा टीचिंग ॲप्टिट्यूड, दुसरा विभाग रिसर्च ॲप्टिट्यूड, असं पूर्ण 10 पर्यंत 10 विभाग लिहून काढा. त्याने काय होईल, तुमचे 10 विभागांची तुमची ओळख होईल. आणि एकदा तुम्हाला समजलं ना की म्हणजे विभाग वाईज तुमचं आकलन झालं, की त्यानंतर तुम्हाला त्या विभागामध्ये काय आहे ते समजलं ना एकदा, की तुम्ही मग त्याचे उत्तर बरोबर देऊ शकता. तुमच्या वाचन नसलेल्या झालेल्या एखाद्या संदर्भ पुस्तकात मधील जरी प्रश्न असेल तरी तुम्ही तो उत्तर त्याचं 100% देऊ शकता. तर हे इथं या ठिकाणी महत्त्वाचं होतं. बाकी यामध्ये एवढं असं महत्त्वाचं काही नाही पहिल्या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर वातावरण त्यांनी दिले, म्हणजे पर्यावरणाचे 4 विभाग दिलेत: वातावरण, जलावरण, शिलावरण आणि जीवावरण. तर वातावरण म्हणजे काय, त्याच्यानंतर इथं दिले बघा. जलावरण म्हणजे काय, म्हणजे पाण्याचा भाग किती आहे. शिलावरण म्हणजे पृथ्वीचे कवच व घनरूप असणारा भाग म्हणजे शिलावरण होय. शिलावरणातील जीवाश्म इंधन आणि खनिजे आढळतात. म्हणजे शिलावरण म्हणजे आपण आता आहे तो जीवावरण, म्हणजे ज्या पृथ्वीच्या वर आणि आपण ज्या सभोवताली जे आपल्या पर्यावरण दिसते किंवा जे झाडे वगैरे आहेत ते जीवावरण. आणि आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये जे काय आहे ना, म्हणजे आपण समजा जर जमीन खोदली तर त्यामध्ये आपल्याला काय सापडतील, तो सर्व भाग जो येतो तो शिला वरणमध्ये येतो. त्याच्यामध्ये आपल्याला खनिजे आणि इंधन आढळतं. चौथा आहे जीवावरण. सजीवांचे अस्तित्व असणारा पृथ्वीच्या भोवतालचा थर म्हणजे जीवावरण होय. ओके, तर हे या ठिकाणी 4 पॉईंट्स. फक्त आपल्याला तुम्ही थोडं ओव्हरव्ह्यू जरी घेतला वरून वरून तरी चालण्यासारखं आहे. इथे जलावरणमध्ये दिले बघा, पृथ्वीच्या 71% पेक्षा जास्त भाग हा जलवाराने व्यापलेला आहे. उदाहरणार्थ महासागर, पाणी आणि गोडे पाणी. जलावरणामध्ये सर्व पाण्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ समुद्र, नद्या, महासागर, तळे, तलाव तलाव, झरी इत्यादी. ओके, त्याच्यानंतर हे पण एवढं महत्त्वाचं नाहीये. त्याच्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था. मी आपल्याला हे पुस्तक पाठ सर्व आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे. हे तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही याच्यावर नोट्स काढू शकता. तर याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा पार्ट आहे की कोणत्या कोणत्या संस्था आहेत आणि त्या काय काम करतात. मग तुम्ही काय करा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था असा एक कॉलम बनवा आणि त्याच्या खाली लिहा. मग पहिली आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण, कंसात BSI. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला त्याचं नाव माहीत असणं गरजेचं आहे, कारण प्रश्न कसाही विचारू जाऊ शकतो. जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला आणि फक्त जर संस्थांची नावं दिली असतील ऑप्शनमध्ये आणि कुठे BSI दिलं असेल, तर तुम्हाला त्याच्यावरून समजेल की बाबा वनस्पती स्रोतांचा शोध लावण्यासाठी कोणती संस्था काम करते, तर भारतीय किंवा BSI. त्यासाठी तर पहिली आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण. ही देशातील वनस्पती स्रोतांचा शोध लावण्यासाठी व वनस्पती प्रजातींचे आर्थिक लाभाच्या दृष्टीने संशोधन करण्याच्या उद्दिष्टाने भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजे ASI म्हणजेच काय, बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, हा BSIचा लॉंग फॉर्म आहे. या संस्थेची सन 1890 मध्ये स्थापना करण्यात आली. दुसरा आहे वन अनुसंधान संस्था, FRI, म्हणजे वनांचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी ही संस्थेची स्थापना 1906 मध्ये डेहराडून येथे झाली होती. मग असं पण विचारतील की FRI म्हणजेच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट हे कुठे आहे, वन अनुसंधान संस्था ही कुठे आहे. आणि ऑप्शनमध्ये देतील दिल्ली, डेहराडून, बँगलोर आणि चेन्नई. तर त्याचं उत्तर असणार आहे डेहराडून. तर असे बारीक प्रश्न असतात पर्यावरण विभागावर. जर तुमच्या नोट्स व्यवस्थित असतील तर तुमच्या होईमध्ये किंवा मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही ह्या नोट्स काढा आणि पर्यावरण किंवा 10वा युनिट आहे आपला हायर एज्युकेशन सिस्टीम, त्यामध्ये तुम्हाला बरेच साला विषय, म्हणजे हे कधी झालं, हे कुठे आहे, असे प्रश्न विचारले जातात.
तर त्याच्याबद्दल तुमच्या नोट्समध्ये ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी जर ते रट्टा मारून गेला, फक्त तुम्हाला दुसऱ्या दिवशी पेपर होईपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टी विसरला तरी चालेल. आणि होतं असं, आता एवढ्या संस्था आहेत, एवढ्या त्यांची स्थापना आहे, लक्षात पूर्ण वेळ लक्षात राहणं म्हणजे तुम्ही आज पेपर दिला की तुम्हाला महिन्याभरानंतर लक्षात राहणं हे सोपं नाही, किंवा लक्षात राहणार प्रत्येकाच्या लक्षात राहील असं हे शक्यच नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त पेपर होईपर्यंत आपलं टार्गेट आहे की आपल्याला पेपर क्लिअर झाला पाहिजे. त्यासाठी तुमच्या नोट्स असणं गरजेचं आहे. त्यानंतरची संस्था आहे भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण, ZSI, म्हणजेच काय, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. मग हे वन्यजीवांचे संरक्षण, संशोधन व शोध घेऊन त्यांच्याबाबत विविध ज्ञात व अज्ञात पैलूंच्या ज्ञानाचा विकास होण्यासाठी 1 जुलै 1916 रोजी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेची स्थापना झाली. त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन, परत आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था. त्याच्यानंतर आहे जागतिक नैसर्गिक वन्यजीव संस्था, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB. ओके, तर तुम्ही महाराष्ट्र मंडळ केंद्रीय बद्दल तर ठीक आहे, परंतु महाराष्ट्राबद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची स्थापना कधी झाली, तर उत्तर आहे 1970 मध्ये. त्याच्यानंतर ओके, सॉरी, मी याच पेजवर होतो, इथं आहे बघा ते महाराष्ट्र प्रदूषण मंडळ. स्क्रीनवर दिसते ना व्यवस्थित पुस्तक? हॅलो. हो सर, दिसतंय सर. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतरच्या संस्था आहेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, परत भारतीय वन्यजीव संस्था. अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्याची तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. आणि इथे बघा एक प्रश्न संस्था आहे भारतीय पर्यावरक विषयक माहिती प्रणाली, इनव्हिस. सो ह्याच्याबद्दल मागे प्रश्न येऊन गेलेले आहेत, किंवा आता सुद्धा याबद्दल येण्याची शक्यता आहे. तर इनव्हिस बद्दल तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. ही काय करते, देशभरातील पर्यावरण विषयक निर्णय घेणारे, नियोजन करणारे वैज्ञानिक, अभियंते, संशोधक यांना पर्यावरणाबाबत माहिती देण्यासाठी सन 1982 मध्ये भारत सरकारने पर्यावरण माहिती प्रणाली स्थापन केली. मग ही एक काय माहिती प्रणाली आहे इनव्हिस. म्हणजे काय, माहिती प्रणाली म्हणजे समजा ती माहिती प्रोव्हाइड करतात, म्हणजे वेगवेगळे त्यांच्यात रिसर्च केलं जातं आणि त्या रिसर्चच्या बेसवर ते माहिती प्रोव्हाइड करते. म्हणजे आपले जे रिसर्च वगैरे जसं असतात ना, त्या टाईपमध्ये इनव्हिस ही संस्था काम करते, रिसर्च करून माहिती प्रोव्हाइड करणे. मग ते कोणाकोणाला गरजेची असते माहिती, तर पर्यावरण विषयक निर्णय घेणारे, इथे दिले बघा त्यांनी, पर्यावरण विषयक निर्णय घेणारे, नियोजन करणारे. नियोजन कोण, तर आपले जे केंद्रीय मंत्री असतात, पर्यावरण मंत्री, ते नियोजन करतात. किंवा संयुक्त राष्ट्रसंघाची एक पर्यावरण समिती आहे, त्यांना नियोजन करावं लागतं. किंवा आपल्या प्रत्येक राज्याची असते समिती, त्यांना नियोजन करावं लागतं. त्या समित्यांना माहिती पुरवण्याचं काम इनव्हिस करते. आणि जे वैज्ञानिक आहेत जे बऱ्यापैकी म्हणजे संशोधनाचं काम करतात. मग ते वेगळं झाडांबद्दल संशोधन असेल, किंवा अजून मानवी आरोग्याबद्दल संशोधन असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करणारे जे वैज्ञानिक आहेत त्यांना इनव्हिस काय करतं, माहिती देण्याचं काम करतं. आणि याची स्थापना 1982 मध्ये झालेली आहे. ओके, हे एवढं महत्त्वाचं आहे पहिल्या चॅप्टरमध्ये. अजून एक शेवटचा पॉईंट आहे, ते म्हणजे पर्यावरण संरक्षणात व्यक्तींचे योगदान. मग याच्यामध्ये डॉक्टर सलीम अली, MC मेहता यांची माहिती दिली बघा. सलीम अली तुम्ही नाव ऐकलं असेल, तर डॉक्टर सलीम अली हे भारतातील पहिली व्यक्ती आहेत ज्यांनी पक्षीशास्त्राची पद्धतशीर मांडणी केली. मला वाटतं याचा सुद्धा एक काहीतरी शालेय 7वीला का 8वीला काहीतरी याचा पाठ्यपुस्तकात त्यांचा धडा पण होता सलीम अलींचा. सो तो एक महत्त्वाचं आहे त्यांच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो आपल्याला, की डॉक्टर सलीम अली किंवा टिंबटिंब हे भारतातील पहिली व्यक्ती आहे ज्यांनी पक्षीशास्त्राची पद्धतशीर मांडणी केली. तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे, डॉक्टर सलीम अली म्हणून. त्याच्यानंतर इथे बघा MC मेहता. तर MC मेहता हे 1984 पासून भारतातील पर्यावरणावर काम करणारे पर्यावरण तज्ज्ञ व सुप्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत. जर त्यांनी विचारलं की पर्यावरण व कायदेतज्ञ म्हणजे त्यांची वकिली शिक्षण झालेलं आहे त्यांचं, आणि त्या संदर्भात जर आपल्याला काय विचारलं कोण आहे, तर मग त्याचं आपल्याला उत्तर सांगता आलं पाहिजे MC मेहता. असं तुमच्या नोट्समध्ये तुम्ही मेन्शन करून ठेवा की तुम्हाला सुद्धा ते आयडेंटिफाय करणं सोपं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर सुंदरलाल बहुगुणा हे एक महत्त्वाचं नाव आहे, कारण की हे नाव आहे आपल्याला येतं चिपको आंदोलनात. तर सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन सुरू केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ख्याती झाली. तरी चिपको आंदोलनाबद्दल आपल्याला दायमा सरांच्या पुस्तकामध्ये आणि त्याचसोबत अण्णातात्या सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे विस्तारात. तर तुम्ही ते चिपको आंदोलन वाचू शकता, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे डॉक्टर EMS स्वामीनाथन.
हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. आणि स्वामीनाथन यांनी चेन्नई येथे डॉक्टर एम एस स्वामीनाथन संशोधन केंद्राची स्थापना केली असून या केंद्राद्वारे प्रामुख्याने जैवविविधतेचे रक्षण करण्यासंबंधी संशोधन केले जाते. तर एवढेच हे पॉईंट आहे ते महत्त्वाचे आहेत पहिल्या पुस्तकामधले, सॉरी पहिल्या चॅप्टरमधले 11वीच्या. बाकी एवढं काय महत्त्वाचं नाही. याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टरच्या शेवटी बघा MCQ टाईप क्वेश्चन पण दिलेले आहेत, ते 7 आहेत. हे सुद्धा तुम्ही करू शकता. आत्तापर्यंत 2018 ते 2024 यामध्ये यातला एक पण प्रश्न आलेला नाहीये. म्हणजे ह्या 7 प्रश्न आहेत ना हे त्यातला. परंतु तुम्ही ते अभ्यासू शकता. कदाचित येऊ सुद्धा शकतो. असं नाही की येणारच नाही. येऊ सुद्धा शकतो. पण आपलं मी मी जे ॲनालिसिस केले त्याच्यावरून मला यामधला कोणताच प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आढळला नाहीये. ओके, तर आपण पहिला फक्त प्रश्न आता डिस्कस करूया आणि त्याचं उत्तर मला तुमच्यापैकी कोणीही सांगणार आहे आता म्यूट अनम्यूट करून. तर पहिला प्रश्न असा आहे की डॅश डॅश हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ऑप्शन आहेत 5 मे, 5 जून, 16 सप्टेंबर आणि 21 एप्रिल. काय आहे उत्तर? 5 जून. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आपण घेऊया शेवटचा. वन अनुसंधान संस्थेची स्थापना 1906 मध्ये डॅश डॅश येथे करण्यात आली आणि ऑप्शन आहेत डेहराडून, दिल्ली, कोलकाता, मुंबई. ऑप्शन ए. हा, डेहराडून आपण बघित होतो बरोबर. देहरादून. येस. सो अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आपण पुढे जाऊया. चॅप्टर क्रमांक 2, परिसंस्था. जसं आपण बघितलं होतं की मी तुम्हाला सांगितलं की जास्त फोकस हा तुमचा 12वीच्या पुस्तकावर जरी तुम्ही ठेवला ना तरी चालेल, परंतु 11वी सुद्धा आपण बघून घेऊया. आत्ता आपण डिस्कशन करूया. म्हणजे तुम्ही जेव्हा इन डिटेलमध्ये 12वीचं वाचाल तेव्हा तुम्हाला जास्त काय अडचण नको यायला. तर दुसरा चॅप्टर आहे परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय? तर परिसंस्था म्हणजे सजीव आणि निर्जीव वस्तूंचा समुदाय जो एकमेकांशी संवाद साधतो. आणि या समुदायाला आकार देणाऱ्या सजीवांना किंवा सजीव घटकांना जैविक घटक, तर निर्जीव वस्तूंना अजैविक घटक असे म्हणतात. आणि ते आपण आता या या चॅप्टरमध्ये समजून घेऊया. तर यातील महत्त्वाचं पॉईंट जर काय असेल तर तो म्हणजे परिसंस्थेची कार्य व रचना, त्याची घटक, परिसंस्थेतील घटक. तर कोणताही अजैविक घटक, जैविक घटक. अजैविकचे 3 प्रकार आहेत परत: भौतिक, असेंद्रिय, सेंद्रिय. आणि भौतिक म्हणजे तापमान, हवेतील आर्द्रता, प्रकाश, वातावरणीय दाब, हे झाले भौतिक घटक. तर तुम्हाला जाऊ शकतो की सूर्यप्रकाश हा जैविक घटक आहे का अजैविक घटक आहे? तर तो अजैविक घटक आहे, बरोबर. आणि अजैविक घटक मध्ये पण जर त्याचा तुम्हाला हा एवढं डीपमध्ये विचारणार नाहीत, पण विचारला जाऊ शकतो की जैविक आहे का अजैविक. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे सूर्यप्रकाश हा जे अजैविक घटक आहे. म्हणजेच कोणताही भौतिक तापमान दिले म्हणजे भौतिक घटक. ओके, भौतिक अजैविक घटक असं आपण सूर्यप्रकाशाचं कॅटेगरायझेशन करू शकतो. आवाज ब्रेक होतोय. ओके, आता येतोय का आवाज? हॅलो. हा. हां, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आपण फक्त महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच इथे डिस्कशन करणार आहोत. आणि मी मागच्या 5-6 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करूनच तुम्हाला सांगतोय की हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. किंवा या तुम्हाला जेव्हा पुस्तक मी पाठवेन तेव्हा तुम्ही त्याच गोष्टींचा तुमच्या नोट्समध्ये समावेश करून घ्या. बाकीचं आहे तुम्ही वाचलं तरी चालेल, थोडं स्किप केलं तरी चालेल, किंवा थोडं अगदी नाही का आपण म्हणतो मॅरेथॉन जसं पटपट वाचतो ना तसं वाचलं तरी चालणार आहे. इथे एवढं काय महत्त्वाचं नाहीये. इथे तुम्हाला दिसते तळे परिसंस्था. यामध्ये फक्त तुम्ही अन्न साखळी आपण याच्या अगोदर बघितलं असेल, तर अन्न साखळी कशी काम करते हे तुम्ही इथं तुम्हाला समजेल. आणि तेवढाच एक महत्त्वाचा इथे एक घटक आपण म्हणू शकतो. ओके, इथे दिले बघा अन्न साखळी. पुढच्या पेजवर आहे बघा डिटेलमध्ये. तर गवत, गवत कोण खातो? नाकतोडा. नाकतोडाला कोण खातो? बेडूक. बेडूकाला कोण खातो? साप. आणि सापाला कोण खातो? ससाना. तर गवत काय झाला मग? उत्पादक. प्रथम भक्षक कोण आहे? नाकतोडा. द्वितीय भक्षक बेडूक, नंतर साप आणि तरी. ह्याच्यामध्ये उत्पादक, प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक एवढं महत्वाचं असणं गरजेचं आहे. बाकी जास्त डिटेलमध्ये काय महत्वाचं नाही याच्यामध्ये. कारण तुम्हाला जर पिरॅमिड दिला परीक्षेमध्ये आणि जर समजा खाली त्रिकोण दिला, समजा पुढे एक्झाम्पलमध्ये आहे, ओके इथे दिले. समजा जर तुम्हाला इथे जर असा पिरॅमिड दिला आणि ते खाली काहीच दिलं नाही आणि इथे दिले प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक किंवा असं काहीतरी नाही का, तर खाली तुम्हाला ऑप्शन जर असलं उत्पादक, तर पहिला तुमचं उत्पादक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर
ठीक आहे. त्याच्यानंतर एवढं दुसऱ्या चॅप्टरमध्ये काही महत्त्वाचं नाहीये. बाकी सगळं ते अन्नसाखळीवरच त्यांनी डीपमध्ये जास्त दिलेलं आहे. ओके. तर इथे बघा, प्रश्न क्रमांक 2, सूर्यप्रकाश हा टिंबटिंब प्रकाराचा घटक आहे. तर कोणता आहे? जैविक का अजैविक? अजैविक. येस, अजैविक बरोबर. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? सर्वांनी एकदा कन्फर्म करा. हॅलो. येतोय. हो ब्रेक. सर येते. हां, ब्रेक होत नाही ना? नाही. ठीक आहे. पुढच्या चॅप्टरकडे जाऊया आपण. तिसरा चॅप्टर आहे जैवविविधता. तर जैवविविधता म्हणजे काय? इथे दिले बघा, त्याची व्याख्या दिलेली आहे की पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या विविधता आणि व्याप्ती म्हणजेच जैविक विविधता किंवा जैवविविधता होय. जैवविविधता म्हणजे सजीवांच्या सर्व प्रजाती, त्यांची जनुके आणि त्या भागातील परिसंस्था होय. म्हणजे हाच पूर्ण काय आहे? परिसंस्थेची निगडीत चॅप्टर आहे आणि यालाच इंग्लिशमध्ये बायोडायव्हर्सिटी असे म्हणतात. पुढे जाऊया आपण. इथे बघा, माहित आहे का तुम्हाला, सेशन दिलेलं आहे वर, आणि त्याच्यामध्ये दिले की महाराष्ट्रातील वारली आदिवासी समाज तांदळाच्या 15 जातींची लागवड करतात. त्यांनी पारंपरिक शेती पद्धती पिढ्यानपिढ्यापासून विकसित केली आहे. धान्याच्या विविध जाती या पाण्याच्या व वेगवेगळ्या मातींच्या पोताप्रमाणे बदलत जातात. सर, तुम्हाला जर असं विचारलं की महाराष्ट्रातील टिंबटिंब आदिवासी समाज तांदळाच्या 15 जातींची लागवड करतात, तर वारली हा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये एवढंसं लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाहीये. या माहिती आहे का तुम्हाला सेक्शनमध्ये? ओके. पुढे जाऊया आपण. हा जो चार्ट आहे तो महत्वाचा आहे. इथे जैवविविधतेची मूल्ये, प्रत्यक्ष मूल्ये आणि अप्रत्यक्ष मूल्ये. प्रत्यक्ष मूल्याचे दोन प्रकार आहेत, एक उपभोगी मूल्य आणि दुसरे आहे उत्पादक मूल्य. उपभोगी मूल्य, सॉरी, उपभोगी मूल्य म्हणजे काय, की ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेतो, उदाहरणार्थ समजा शेतामध्ये काढलेला पालेभाला असेल, भाजीपाला असेल, किंवा अजून एखादं झाडाचं फळ असेल, तर ते काय करतो, आपण खातो किंवा त्याचा उपभोग घेतो, बरोबर का? मग ते झालं आपलं उपभोग. आणि उत्पादक म्हणजे काय, की ज्याच्यापासून आपण काहीतरी बनवतो. मग एखादं झाड असेल, त्या झाडापासून आपण समजा समजा किंवा गुलाब आहे, गुलाबापासून आपण अत्तर बनवतो किंवा किंवा एक असं सेंट बनवतो. तर ते झालं त्याचं उत्पादक मूल्य. आणि मग हे झाली प्रत्यक्ष मूल्ये. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष मूल्ये कोणते आहेत? तर पर्यावरणीय मूल्ये, सामाजिक मूल्ये, नैतिक मूल्ये, सौंदर्य मूल्ये, वैकल्पिक मूल्ये. ती इथे त्यांनी पुढे दिलेले आहेत. बघा, इथे बघा उपभोगी मूल्य आणि उत्पादक मूल्य दिलेले आहेत. तर उत्पादक मध्ये त्यांनी दिले आपल्याला औषध, सौंदर्य प्रसाधने, तंतुसुतळी, बांधकाम साहित्य वगैरे. आणि उपभोगी मूल्यामध्ये फळे, अन्न, चारा, लाकूड, जैव इंधन हे त्यांनी दिलेलं आहे. ओके, पुढे जाऊया आपण. जैवविविधतेची अप्रत्यक्ष मूल्ये, त्याच्याबद्दल यांनी तिथे सविस्तर माहिती सांगितलेली आहे. परंतु अप्रत्यक्ष मूल्यांमध्ये जास्त असं इन डिटेलमध्ये समजण्यासारखं किंवा नोट्स घेण्यासारखं असं काही नाहीये. सामाजिक मूल्यांमध्ये त्यांनी सांगितले बघा, की पारंपरिक समाजांनी जगातील विविध भागांतील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर जपून ठेवली आहे. त्या त्या ठिकाणचे लोक त्यांच्या स्वतःच्या लाभासाठी वनांचे नियमित संरक्षण करतात. पुरातन काळी भारतात वनस्पती व प्राण्यांना अतिशय महत्त्व व मानाचे स्थान होते. पिंपळ, वड व तुळस अशा झाडांना आजही पवित्र मानले जाते व त्यांची पूजा केली जाते. एखाद्या परिसंस्थेत प्रक्रिया व जैवविविधता या दोन्हींमधील संबंधांवर मानवी गोष्टी, कृती अवलंबून आहेत. जैवविविधतेची हानी झाल्यास परिसंस्थेच्या कार्यातील ऊर्जेचे प्रवाह व जैवभूरा रासायनिक चक्र यावर घातक परिणाम संभवतात. थोडक्यात तुम्हाला आता थोडं समजून आलं असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर भारत हा विविध, म्हणजे भारतामध्ये अजून सुद्धा विविध प्रकारच्या झाडे वगैरे आढळतात किंवा विविध प्रकार, जसं आपण जाऊ तसं आपला प्रत्येक भाग बदलत असतो. खाली आपल्याकडे कोकणामध्ये बघा, कोकण पट्टा जर आपण पकडला भारताचा, तर तिथे त्यांच्याकडे वेगळी झाडे, वेगळे उत्पादन धान्य उत्पादन आपल्याला मिळतं. त्याचबरोबर जर आपण विदर्भ साईडला गेलो तर तिकडे, आणि भारताच्या आपण जर वर साईडला गेलो, कन्याकुमारी वगैरे तिकडे तर वेगळं, म्हणजे सफरचंद वगैरे ते तिकडे मिळतात. म्हणजे प्रत्येक प्रांतावाईज गोष्टी याबद्दल, आणि आपण आपला पुरातन ठेवा अजूनही जपून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आपल्या देशात आपल्याला जैवविविधता आढळून येते.
ओके, असे बरेच देश आहेत अजून काय म्हणजे ठराविक देश आहेत ज्या ज्या देशात आपल्याला जैवविविधता आढळून येते. त्यामध्ये चीन सुद्धा आहे, भारत आहे, अजून मला वाटतं अमेरिका पण आहे. ओके, पुढे जाऊया आपण. भारत एक बहुविध जैवविविध असलेला देश वगैरे दिलाय इथं इथं दिलंय त्यांनी की तुम्हाला माहित आहे का यामध्ये दिलंय 17 बहुविध जैवविविधता असलेले देश: मेक्सिको, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, ब्राझील, पापुआ न्यू गिनी आणि सो ऑन आणि चीन, भारत पण आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे बघा इथं दिलंय त्यांनी की काय काय आहे. आणि थोडे झूम केलं तर दिसेल तुम्हाला इथं त्याचा सूची दिलेली आहे की येलो येलो म्हणजे काय, ऑरेंज म्हणजे काय, ग्रीन म्हणजे काय. ओके, तर ग्रीन म्हणजे त्यांनी सांगितलंय की ईशान्य भारत किंवा हा ईशान्य भारताचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये येते तुम्हाला हे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. हा एक महत्त्वाचा इथे पार्ट आहे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो किंवा याच्या अगोदर एखादा क्वेश्चन झालेला आहे मागं मागच्या 5 वर्षात. तो काय आहे म्हणजे काय यामध्ये वाचणं किंवा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर बघा, इंदिरा गांधी यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत व्याघ्र अभयारण्य सुरू केली. वाघांची पैदास करणे व शिकारीपासून कायदेशीर संरक्षण होण्यासाठी वाघांना एक सुरक्षित ठिकाण मिळवून देण्याचा हेतू त्यामागे होता. सन 1973-74 मध्ये मेळघाट हा पहिला व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. जर तुम्हाला येऊ शकतं की 1973-74 साली किंवा 74 साली टिंबटिंबा हा पहिला व्याघ्र प्रकल्प भारतात सुरू झाला. तर तो कोणता आहे? मेळघाट. आणि मेळघाट कुठे आहे? तर अमरावती जिल्ह्यात आहे. ओके, इथे खाली दिलेत बघा त्यांनी आत्ताची प्रकल्पाची यादी. तर जर असं विचारू शकतात की मेळघाट कुठे आहे किंवा ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा वर्धा जिल्ह्यात असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाचे नाव काय, आणि ऑप्शन असतील पेंच, सह्याद्री, बोर आणि मेळघाट. तर त्याचं वर्धामधलं उत्तर काय आहे? बोर. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा ह्याच्या नोट्स आपण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एवढं काय महत्त्वाचं नाही झालं, एवढंच होतं याच्यामध्ये. ओके, आता याच्यानंतर आपला पुढचा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9, तो म्हणजे नैसर्गिक संसाधने. ओके, तर इथे त्यांनी दिले बघा, पृथ्वीवरील पाण्याच्या निरनिराळ्या पाण्याच्या स्रोतांमध्ये वाटप. म्हणजे महासागरामध्ये किती आहे पाणी, बर्फ किती आहे, भूजलमध्ये किती आहे पाणी, जमिनीवर पाणी किती आहे, तर फक्त 0.2% म्हणजे फक्त 0.20% पाणी फक्त जमिनीवर आहे. बाकी सर्व तर समुद्रामध्ये वगैरे आहे. एकतर पाणी मुळात आहे पृथ्वीवर फक्त 71-72% आणि त्यातील पण सर्वात जास्त पाणी हे समुद्रामध्ये आहे. त्यातील 2% पाणी बर्फामध्ये आहे, म्हणजे जे बर्फ प्रदेशातले भाग आहे त्याच्यामध्ये. आणि जमिनीवर जर पाणी बघितलं तर खूप कमी आहे. इथे तुम्हाला दिसेल बघा, पृथ्वीवरील सर्व पाण्याच्या स्रोतांमध्ये गोड्या पाण्याचा अंश अगदी छोटा आहे. गोडा पाणी आणि खारे पाणी तुम्हाला समजत असेल, आपण मागे बघितलं होतं की खारे पाणी म्हणजे समुद्रातील पाणी आणि गोडे पाणी म्हणजे वापरण्यायोग्य पाणी, जे पाणी माणूस वापरू शकतो. सॉरी. सुमारे 70% पृथ्वीचा भाग हा पाण्याने व्यापला असून त्यामधील फक्त 2.5% पाणी गोडे आहे. आणि त्या 2.5% फक्त 1% पाणी वापरण्यास उपलब्ध असून त्यापैकी बहुतांश बर्फाच्या स्वरूपात हिमनगांमध्ये आर्क्टिक व अंटार्क्टिक खंडात उपलब्ध आहे. म्हणजे त्यांनी त्याचं खाली इथं वर्गीकरण दिलेलं आहे की जर समजा 100% किंवा 100 लिटर पाणी आहे पृथ्वीवर, किंवा समजा 100% आपण पाणी समजून चालू, 100 लिटर मधलं पण 3 लिटर फक्त पाणी येत आहे ते गोड पाणी आहे. बाकीचे 97 लिटर जे पाणी राहील ते मग खारे पाणी आहे. ओके, आणि 3 लिटर मध्ये पण फक्त 0.003% पाणी म्हणजे एक चमचाभर पाणी फक्त गोडे पाणी आहे की ज्याचा आपण वापर करू शकतो, की जे पिण्यायोग्य पाणी आपण समजू शकतो. म्हणजे एवढं फक्त पृथ्वीवर जरी जास्त पाणी असलं तरी पाण्याचा तुटवडा आहे, आपण असं या ठिकाणी समजू शकतो. ओके, हे फक्त समजण्यासाठी आहे. जर एखाद्या वेळी विचारलं तुम्हाला पर्सेंटेजमध्ये की जास्त पाणी कुठलं आहे, खारं पाणी आहे का गोड पाणी आहे किंवा काय, तर ते माहीत असावं म्हणून तुम्हाला सांगत आहे. पुढे जाऊया आपण. कुणाला काही क्वेश्चन आहे का इथपर्यंत, किंवा कोणाला काय सांगायचं असेल तर सांगू शकता. त्यांनी जर नोट्स कोणत्या वाचल्या असतील त्याच्याबद्दल जर कोणाला काय सांगायचं असेल तर सांगू शकता. ठीक आहे, नाही असं पकडून चालूया आपण.
चंद्र यामध्ये काय एवढं महत्त्वाचं नाहीये. डायरेक्टली आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 5, आपत्ती. ओके. तर आपत्ती म्हणजे अचानक अपघात किंवा नैसर्गिक घटना ज्यामुळे मोठी हानी किंवा जीविताचे नुकसान होते. आपत्ती ही घटनांची मालिका आहे ज्यामुळे मालमत्तांचे नुकसान, पायाभूत सुविधा, पर्यावरण, अत्यावश्यक सेवा किंवा उपजीविकेची हानी होते. ओके. आपत्ती म्हणजे काय समजलं आपल्याला? आणि आपत्ती हे कशा असतात? एकतर नैसर्गिक असतात किंवा मानवनिर्मित असतात. आता नैसर्गिक आपत्तींना सुद्धा मानव खूप कारणीभूत ठरू लागलेला आहे. कारण आजकाल जर तुम्ही बघितलं तर पूर ही तशी बघायला तर नैसर्गिक आपत्ती आहे. परंतु तिला आपण आता मानवनिर्मित आपत्ती केली असं म्हणायला लागेल. कारण काय? माणूस जाऊन स्वतः नदीपात्रात घरं बांधायला लागलेला आहे किंवा प्लास्टिकच्या वापरामुळे काय होतंय तर गटारे नाले जे आहेत ते पॅक होत आहेत. त्यामुळे पावसाचं पाणी जात नाही व्यवस्थित आणि मग काय होतं पाऊस पडला की पूर येतो. हे असं या घटना घडत आहेत. ओके. ह्या बघा इथे त्यांनी नेक्स्ट पेजवर दिलेले आहे की नैसर्गिक आपत्त्या कोणत्या? तर भूकंप, पूर आणि शहरी पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, सुनामी, उष्णतेची किंवा थंडीची लाट, दुष्काळ, ज्वालामुखी आणि हिमलोट. आणि मानवनिर्मित कोणते आहेत तर रासायनिक, जैविक, अणुऊर्जा, आग, औद्योगिक अपघात, रस्ते अपघात, रेल्वे अपघात, हवाई अपघात, समुद्री अपघात हे जे काय अपघात आहेत त्या सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत. आपत्तीचे क्लासिफिकेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर भूकंप, महाराष्ट्रातील भूकंपशीलता. महाराष्ट्र राज्य हे द्विकल्पीय भारताचा मध्यवर्ती व पश्चिम भाग व्यापतो. तांत्रिकदृष्ट्या हे एक इंट्राप्लेट महाद्वीप क्षेत्र आहे. 11 डिसेंबर 1967 रोजी कोयना येथे रेस्टर्स रेस्टर स्केलवर 6.5 तीव्रता असलेला विनाशकारी भूकंप झाला होता. तर 30 सप्टेंबर 93 ला लातूर येथे भूकंप झाला होता. हे दोन भूकंप आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे भूकंप म्हणून ओळखले जातात. ओके. त्याच्यानंतर इथे एवढं महत्त्वाचं नाहीये काय. 2004च्या सुमारास ठीक आहे. त्याच्यानंतर जैविक आपत्ती हा एक यातला महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि ते जलयुक्त शिवार एक दिले बघा. तर 2019 पर्यंत दुष्काळ राज्यमुक्त करण्यासाठी 2014ला जलयुक्त शिवाराची स्थापना म्हणजे घोषणा करण्यात आली सरकारकडून. आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तर पाणी अडवणं आणि ते जमिनीतच पावसाचं पाणी जिरवणं हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होतं. आणि दरवर्षी 5,000 गावांना आणि 5 वर्षात 25,000 गावांना पाण्याच्या दुर्भिक्षापासून मुक्त करण्याचे लक्ष्य या योजनेअंतर्गत करण्यात आलं होतं. त्यानंतर 2016 साली पाणी फाउंडेशनची स्थापना झाली आणि पाणी फाउंडेशन ला सुद्धा जलयुक्त शिवाराअंतर्गत मदत झाली आणि मग ते सोबत दोन्हीची कामं म्हणजे पाणी फाउंडेशन आणि जलयुक्त शिवार याची कामं सोबत शासनाने अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर राबवली गेली. त्याच्यानंतर जैविक आपत्ती हा महत्त्वाचा घटक आहे. जैविक आपत्ती ही नैसर्गिक परिस्थिती आहे जी सूक्ष्मजीवांमुळे म्हणजे जीवाणू किंवा विषाणू किंवा त्यांच्या विष यांच्यामुळे होते. यामध्ये रोग, अपंगत्व किंवा माणसांमध्ये प्राण्यांमध्ये व वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये मग साथीचे रोग यांचा आहे आणि इथे बघा आहे पॉईंट डासांमुळे होणारे व पसरणारे रोग जसे की मलेरिया, डेंग्यू, फिलापिया, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, H1N1 असं. तर आपल्याला विचारू शकतो मागल्या 2024च्या सेटमध्ये एक प्रश्न विचारला होता की म्हणजे रोगांबद्दल होता की हा रोग कशामुळे होतो. तसं आपल्याला यावेळी म्हणजे 25च्या वेळी विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे डासांमुळे किंवा हां डासांमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो आणि तुम्हाला ते ऑप्शन दिले जातील डायरिया, अजून वेगळा दिला जाईल कोरोना, मलेरिया आणि दुसरा काहीतरी. तर त्याचं उत्तर आहे मलेरिया. हे तुम्हाला तेव्हा तिथे लक्षात आलं पाहिजे आणि किंवा सांगता आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये काहीच नाही. आता आपण ह्याच्याकडे वळणार आहोत, 12च्या या पुस्तकाकडे वळणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही क्वेश्चन आहे का किंवा तुम्हाला जे तुम्ही
नोट्स वगैरे काय वाचल्या त्याच्याबद्दल काय ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता एखादा पॉईंट. ओके ठीक आहे. कोणाला काय विचारायचं असं आपण समजून पुढे जाऊया आपण. बारावीचं पुस्तक आहे, याच्यामध्ये सुद्धा 5 चॅप्टर आहेत एकूण. मानव आणि पर्यावरण, पर्यावरणीय प्रदूषण, शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण पद्धती, जलसुरक्षा. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 12वीच्या पुस्तकातील जे तुमचा कंटेंट आहे जो पुस्तकामधला तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न याच्या अगोदर सुद्धा खूप आलेले आहेत. त्यासाठी तुम्ही आता आपण 11वीचं तर बघितलेलं आहे ओव्हरव्ह्यू, आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे जिथे जिथे महत्त्वाचं वाटते तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. आणि तुमचे ते मला वाटते तुम्ही नोट्स पण काढलेले असतील असं मी गृहीत धरतो. आता आपण 12वीचं बघूया. हा एकदा तुम्ही 12वीचं पुस्तक एकदा तुमच्या नजरेखालून घालणं किंवा वाचणं आणि नोट्स काढणं अत्यंत गरजेचं आहे, हे तुम्हाला मी सांगतो. पहिला चॅप्टर आहे मानव आणि पर्यावरण. याच्यामध्ये लोकसंख्या वाढ हा पहिला पॉईंट आहे, जे की मानव प्रजाती 3 लक्ष वर्षापूर्वींची आहे. आणि सुमारे 12,000 वर्षापूर्वी मानवी शिकारी वन पदार्थ गोळा करणारे लोक होते. ते जीवन जगण्यासाठी पुरेसे अन्न शोधण्यासाठी स्थलांतरित होत होते असं सांगितलं. आणि त्याचबरोबर इकडे दिलेलं आहे बघा, जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय, वाढीचा दर, दुप्पट होण्याचा कालावधी, वहन क्षमता वगैरे. हे यातले पॉईंट्स काही लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पुढे जाऊया आपण. इथे त्यांनी चार्ट दिलेला आहे की आत्ता 2018 मधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश, म्हणजे 2018च्या डेटानुसार जे 10 देश आहेत सर्वाधिक लोकसंख्येचे, ते आहेत पुढील प्रमाणे. एक नंबरला आहे चीन, नंतर आहे भारत, त्याच्यानंतर अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, रशिया, बांगलादेश, नायजेरिया आणि मेक्सिको. हे जे खालचे देश आहेत अमेरिका, परत रशिया, असे हे हे आपल्यापेक्षा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे देश आहेत, परंतु त्यांची लोकसंख्या जर बघितली तर खूप कमी आहे. कम्पेअर टू जर आपला देश बघितला तर आपला देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7व्या क्रमांकावर लागतो, परंतु आपण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आता 2 नंबरला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे देवराया. हे तर आपल्याला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर देवराया म्हणजे काय, की हे जंगलाचे भाग असून ते जे देवदेवतांच्या नावाखाली संरक्षित आहेत. हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे विशिष्ट स्थानिक समुदायांद्वारे संरक्षित केले आहेत. मग शिकार करणे, चरणे, लाकूड तोड, जळाऊ लाकडाचे संकलन अशा गोष्टींना सक्त मनाई असते. या वन क्षेत्रातील वनस्पती व प्राण्यांची स्थानिक लोक मनोभावे पूजा करतात. म्हणजे देवराया आपण बघितलं असतील, तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकून असाल सर्वजण, की ते एक श्रद्धेचा भाग म्हणून तिथं पाळलं जातं. आणि त्यामुळे काय होतं मग, त्याच्याने आवाजच सॉरी त्याच्याने ऑटोमॅटिकच काय होत असतं, जंगलाचं संरक्षण होत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर या पहिल्या चॅप्टरमध्ये एवढं असं हे महत्त्वाचं काही नाही आहे. तुम्हाला माहीत आहे का हे वाचून काढा. स्थानिक पिकांचे संवर्धन हे आता डिस्कस एवढं काही असं करण्यासारखं नाही आहे, पण तुम्हाला माहीत आहे का हे जे सदर आहे किंवा हा जो कॉलम आहे प्रत्येक चॅप्टरमधला किमान 12वीच्या पुस्तकातला, हा तुम्ही वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन नंबरचा चॅप्टर आहे पर्यावरणीय प्रदूषण. याच्यामध्ये वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याच्या विषयी, तसेच घनकचरा व्यवस्थापन हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. अ, तसं बघायला गेलं तर 2019 पासून ते 2024 म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत कमीत कमी जर एखादं वर्ष सोडलं तर नाही तर प्रत्येक वर्षी घनकचरा व्यवस्थापन किंवा यातील जे ह्या दुसऱ्या चॅप्टरमधील जे पॉईंट आहेत त्याच्यावर एकतरी प्रश्न आलेलाच आहे. मग तो ध्वनी प्रदूषणचा असेल किंवा कचरा व्यवस्थापनाबद्दल असेल किंवा हवामानाचे बदल, हा जो पॉईंट आहे यातला त्याच्याशी असेल, तर ते तुम्ही नोट्समध्ये तुमच्या असणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हवा प्रदूषण कायदा, हा कायदा कधी करण्यात आला तर 1981ला हा कायदा करण्यात आला. त्याचबरोबर हे सफर तुम्हाला माहित आहे का, सदरमधलं हे सफर बघा, यांनी दिलेलं आहे की हवेची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रणाली या नावाचा
एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प भारत सरकारने सुरू केला. भारतातील महानगरांमधील हवेच्या गुणवत्तेची स्थलविशिष्ट माहिती ज्या त्यावेळेस पुरवण्यासाठी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प दिल्ली, पुणे, अहमदाबाद व मुंबई या 4 शहरांत प्रस्थापित आहे. या प्रणालीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये हवामानाशी निगडीत घटनांबद्दल जागरूकता वाढली. हा त्याचा फायदा झाला. आणि सपोर हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी हवेच्या गुणवत्तेची स्थिती जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. ओके, मग सपर हा प्रोजेक्ट सरकारनं चालू केला आणि तो कुठे कुठे चालू केला तर दिल्ली, पुणे, अहमदाबाद व मुंबई. आणि त्याच्या अगोदर हवामानाची गुणवत्तेची स्थिती जाणून घेण्यासाठी कोणताही त्यांच्याकडे सोर्स नव्हता. त्यामुळे मग हा सफरवर एक तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो की हवामानाची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी सरकारने कोणता प्रकल्प चालू केलेला आहे. मग त्याचं तुम्हाला सफर हे उत्तर सांगता आलेलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता हा ध्वनी प्रदूषण एक पॉईंट बघूया आपण. त्याच्यामध्ये आवाज हा डेसिबल या एककामध्ये मोजला जातो. 80 डेसिबलच्या पुढे हा आवाज गोंगाट बनू शकतो, कारण यामुळे श्रवण संस्थेत हानी पोहोचते. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी 45 dB निश्चित केली आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार 65 dB पर्यंतचा आवाजाची पातळी सहन करण्यायोग्य मानली जाते. ओके, आता मी हाच पॅरेग्राफ का वाचला तर याच्यावर आधारित मागे प्रश्न येऊन गेलेले आहेत. ते कोणते येऊन गेलेले आहेत ते आपण आता बघूया. तर सेट 2019 मध्ये एक प्रश्न होता. तो असा होता की ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते. त्याचं उत्तर काय होतं? डेसिबल. ओके, लाईट कशात मोजतात? वॅटमध्ये, बरोबर. आपली जी लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी जी आहे ती. तसंच आवाज कशामध्ये मोजला जातो? डेसिबलमध्ये. आणि त्याचं डेसिबलचं साईन बघा कसं असतं, डी छोटा असतो आणि बी मोठा असतो. हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचसोबत सेट 2021 मध्ये एक प्रश्न होता. तो असा होता की नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण टीम डॅश डॅश आहे. कोणाला माहित आहे काय? कोण सांगू शकता का अंदाजे? मी प्रश्न परत एकदा सांगतो. नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण डॅश डॅश आहे. तर त्याचं उत्तर आहे 55. ओके. हा प्रश्न आला सेट 2021 मध्ये आणि त्यांनी जी आन्सर की दिली आहे त्या आन्सर कीनुसार त्यांनी 55 डेसिबल हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. परंतु तुम्हाला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे की जे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे हे पाठ्यपुस्तक महाराष्ट्र सरकारचं आहे. त्यामुळे यातील माहिती ऑथेंटिक आहे. जर तुम्हाला प्रश्न आला या येईल त्या एक्झामला 15 मध्ये की शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी टिंब निश्चित केली आहे आणि तुम्ही जर त्या ऑप्शनमध्ये असतील 45, 55, 65 आणि 75, तर तुम्ही उत्तर काय देणार? हॅलो, मी प्रश्न परत विचारतो, तुम्ही सांगा जे मला उत्तर. जर तुम्हाला प्रश्न असेल येत्या एक्झामला शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी ही टिंब डेसिबल निश्चित केली आहे, तर तुम्ही काय उत्तर देणार? मी तुम्हाला ऑप्शन सांगतो. 45, 55, 65, 75. 45. 45 जे बोललेत, 45. हा 45 जे बोललेत ना ते उत्तर बरोबर आहे. आता का तर तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 45 उत्तर दिलं आणि सेट काय करतं, सेट विभाग काय करतो आपला, डायरेक्ट कधीच फायनल आन्सर की काढत नाही, ते इंटरिम आन्सर की डिक्लेअर करतं. आणि त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे उत्तर तुम्ही बरोबर आहेत का नाहीत ते चेक करू शकता. समजा हा प्रश्न जो आता आपण बघितला तो आहे प्रश्न क्रमांक 21 आणि त्याचं उत्तर तुम्ही 45 डिक्लेअर केले, जो की ऑप्शन क्रमांक ए होता. परंतु त्यांच्या इंटरिम आन्सर की मध्ये किंवा त्यांनी जे पहिले लाईक टेम्पररी आन्सर की डिक्लेअर करतात त्याच्यामध्ये जर ऑप्शन बी 55 DB हा जर उत्तर बरोबर असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता त्या प्रश्नावर आणि तुम्ही सांगू शकता की तुम्ही हा जो स्क्रीनशॉट आहे ना तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर तो पाठवू शकता आणि त्यांना सांगू शकता की अकॉर्डिंग टू रेफरन्स विथ स्टँडर्ड 12th इन्व्हायरमेंटल बुक ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड पेज नंबर 21 द आन्सर इज करेक्ट आन्सर इज 45 DB असं तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही मराठी भाषेत सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि 100% तुमचं ऑब्जेक्शन हे ग्राह्य धरावंच लागेल त्यांना. तुम्ही जर त्यांना व्यवस्थित सोर्स देत असाल ना तर तुम्हाला ते उत्तर बरोबरच देणार. त्यासाठी तुम्ही काय करायचे, तुम्ही प्रश्न तुम्हाला जेव्हा तुम्ही आन्सर की हे करता
सर्कल करता त्याची तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी मिळतेच. याच्या अगोदर ज्यांनी पेपर दिले त्यांना माहीत असेल. मग जेव्हा एक टेम्पररी आन्सर की येते ना, तेव्हा चेक करायचे की आपले उत्तर बरोबर आहेत का? आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न मी वाचलाय तो बरोबरच आहे, परंतु यांनी इथं चुकीचं दिलंय, त्या प्रश्नाला तुम्ही 100% ऑब्जेक्शन घ्या. ऑब्जेक्शन घेण्यासाठी ₹1000 असतात, चार्जेस असतात ते तुम्हाला द्यावे लागतात. परंतु जर तुमचं ऑब्जेक्शन व्हॅलिड निघालं तर ते तुम्हाला रिफंडेबल असतात. त्यामुळे ऑब्जेक्शन घ्या आणि ऑब्जेक्शन घेताना जर कोणाला काय मदत लागली तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला मदत करेन. कसं टाकायचं, काय टाकायचं मी तुम्हाला टाकून देईन ऑब्जेक्शन तुमच्या वतीनं बस. परंतु ऑब्जेक्शन घ्या आणि जे तुम्ही जे सोर्स वाचताय ते सोर्स तुमचे ऑथेंटिकेट असणे गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही हे पुस्तक जे आहे हे तुम्ही ह्या पुस्तकाचा जर तुम्ही नोट्सवर जर तुम्ही उत्तर दिली तर सेट विभाग तुमचा आन्सर कधीच चुकीचं ठरवू शकत नाही. कारण की हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. बरोबर. मग त्याचा जर चुकी असेल तर ती स्टेट बोर्डची आहे मग तुमची नाही. तर तुम्हाला तुमच्या म्हणजे स्टेट विभागाला तुमचं उत्तर बरोबर कन्सिडर करावंच लागेल एनी हाऊ. ओके. चला आता पुढे जाऊया आपण. घनकचरा व्यवस्थापन. तर त्याच्यामध्ये काय आहे, घनकचऱ्यात घरगुती कचरा, व्यावसायिक कचरा, कार्यालयीन कचरा, बांधकाम आणि घरे बांधतानाचा कचरा, स्वच्छता करतानाचा कचरा व ई कचरा, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा, औद्योगिक कचरा इत्यादी प्रकार येतात. ह्याच्याबद्दल एक प्रश्न होता सेट 2020 साली आणि तो असा होता, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला उत्तर सांगायचे. आता सर्वजण नीट आहे का? पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाहीत? ऑप्शन ए व्यावसायिक कचरा, ऑप्शन बी शेतातील कचरा, ऑप्शन सी बांधकाम कचरा, ऑप्शन डी ई कचरा. शेतातील कचरा. येस, बरोबर. शेतातील कचरा हा याची इझिली विल्हेवाट आपण लावू शकतो. त्याचं कुजून नंतर खत बनू शकतं आणि त्याचा कोणताच हानी पर्यावरणावर होत नाही. त्यात तसं जर बघितलं तर आपण जर बांधकामाचं सिमेंट जास्त सिमेंटमध्ये केमिकल असतं, त्याचा पर्यावरणावर फरक पडत असतो. त्याचबरोबर ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिकमध्ये आपले हेडफोन असतात, आपले मोबाईल आहेत, त्याचे बॅटरी असतात. त्याच्या बॅटरीनुसार सुद्धा त्यामध्ये सुद्धा केमिकल असतं. त्याचा पर्यावरणावर इम्पॅक्ट पडत असतो. ओके. त्यामुळे अ, तुमचे नोट्स काढताना किंवा तुम्ही हे करताना कचरा जे तुम्हाला सांगितले त्याचे प्रकार पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांनी खाली बघा डायग्राम मध्ये दिलेलं आहे की घनकचरा म्हणजे वाया गेलेले अन्न, घरे बांधताना किंवा पडतानाचा कचरा किंवा द्रव किंवा वायू रूपात नसणारा कचरा. म्हणजे द्रव किंवा वायू स्वरूपात नसणारा म्हणजे रॉ मटेरियल असणारा कचरा. घनकचरा म्हणजे म्युन्सिपल, औद्योगिक व शेतातील कामातून तयार केलेला टाकाऊ सामग्री. ओके. तर पुढे त्यांनी यामध्ये असं आपल्याला डायग्राम मध्ये दिलेलं आहे की ओला कचरा कुठला, सुका कचरा कुठला, हे त्यांनी ते सांगितलेलं आहे या डायग्राम मध्ये. आता हे आपण तुम्हाला माहित आहे काय वाचूया. तर ते काय आहे, निंबी. निंबी म्हणजे माझ्या परसबागेमध्ये नको, नॉट इन माय बॅक यार्ड. निंबी वृत्ती कचरा समस्येला सामोरे जाण्यासाठी सहकार्य करण्यापासून प्रवृत्त करते. निंबी वृत्तीमुळे आपल्या सभोवतालचे वातावरण अस्वच्छ राहते. आपण कचऱ्याच्या प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र कचरा कुंडी ठेवू शकता आणि कचरा क्षेत्र स्वच्छ ठेवू शकता. भंगार गोळा करणारे पुनर्वापर करण्यायोग्य कचरा घेऊन जाऊ शकतात. म्हणजे काही प्लास्टिकचा कचरा वगैरे आपण भंगाराला देऊ शकतो. त्याचबरोबर ओला आणि सुका म्हणजे आपले कागद असतील किंवा घरातील कचरा असेल तो, आणि ओला म्हणजे अन्न किंवा तुम्ही जर फळांची साल काढली असेल त्या साली वगैरे त्या सर्व ओल्या कचऱ्यामध्ये जातात. त्याच्यानंतर त्यांनी इथं पुढे दिलेलं आहे कचरा व्यवस्थापन कसं करू जाऊ शकतो. त्याच्याबद्दल काचेची पुनर्प्रक्रिया कशी होते, धातूची पुनर्प्रक्रिया कशी होते. धातू म्हणजे आपण जर जे लोखंड वगैरे भंगाराला देतो त्याच्यापासून पुन्हा त्याला वितळवून त्याचे परत शुद्धीकरण करून मग त्याचा परत एकदा नवीन भांड किंवा नवीन एखादं धातू तो उपयोगात आणला जातो. प्लॅस्टिक सुद्धा तसंच आहे. बरोबर. आता इथे एक पॉईंट आहे बघा खाली, कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजे काय तर सेंद्रिय कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कंपोस्टिंग. सेंद्रिय कचरा म्हणजे आपला जो अन्न जो असतो आपला जे वाया गेलेलं अन्न आहे त्याला आपण म्हणू शकतो. ऑक्सिजनच्या उपस्थितीत ओल्या सेंद्रिय पदार्थाचे जैविक विघटन होते. यामुळे स्वयंपाकघरातील कचरा खतात रूपांतरित केला जातो. आता सेट 2023 ला आपण प्रश्न बघूया आणि त्याचं उत्तर बघूया.
ओके. तर सेट 2023ला काय प्रश्न होता? महापालिकेचा ओला कचरा हा डॅश डॅशचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते आणि त्याचा उपयोग आहे कंपोस्टिंग. सॉरी, त्याचं उत्तर आहे कंपोस्टिंग. म्हणजे कंपोस्टिंगचा वापर करून महापालिकेचा ओला कचरा सुपीक करता येऊ शकतो. ओके. आता घनकचऱ्याचा प्रवास हा एक इथला यातील पॉईंट महत्वाचा आहे. त्याची भारतातील कचऱ्याच्या उत्तम व्यवस्थापनासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानातील मंत्र्याद्वारे दिलेले नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम हे मुख्य मार्गदर्शक स्रोत आहेत. 2016 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियमात सुधारणा केली आहे आणि खाली त्याची वैशिष्ट्ये दिली आहेत. म्हणजे काय, घनकचरा व्यवस्थापन कायदा 2016ची ठळक वैशिष्ट्ये. तर ही 4 वैशिष्ट्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न किंवा एखादं काहीतरी तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर इथे हा चॅप्टर संपत आहे घनकचऱ्याचा. तिसरा चॅप्टर आहे शाश्वत विकास. तर याच्या अगोदर ज्यांनी सेट परीक्षा दिलेली आहे त्यांनी जेव्हा जर चॅप्टर वाचला असेल किंवा समजून घेतला असेल तर त्यांना यातील महत्त्वाचं मुद्दा लगेच समजेल. तो म्हणजे जो आहे तो म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्टे किंवा ध्येय. हे 3.2 शाश्वत विकास म्हणजे काय की काय म्हणू शकतो आपण त्याला, चिरंतन म्हणजे कायम टिकणारा विकास, त्याला आपण शाश्वत विकास म्हणू शकतो. ओके. नाहीतर टेम्पररी आपण म्हणतो ना म्हणजे टेम्पररी मॉडेल जे की आपल्याला चायनामध्ये बघायला मिळतं की टेम्पररी त्यांच्या गोष्टी काही जास्त काळ टिकत नाहीत. परंतु जर पूर्ण वेळ टिकायचे असतील तर एक काहीतरी म्हणजे आपल्याला असा विकास करायचे असं संयुक्त राष्ट्राला वाटलं की जो चिरंतन टिकला पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी काय केलं तर 17 ध्येये निश्चित केली व त्यात ठरवताना त्याच्यासोबतच 169 उद्दिष्टे त्यांनी निश्चित केली. तर न्यूयॉर्क येथे 25 ते 27 सप्टेंबर ह्या जे मी सांगतो आता न्यूयॉर्कचं, ते इथे नाही आहे. ते तुम्हाला अन्यथा त्या सरांच्या पुस्तकामध्ये मिळेल किंवा जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही नोट करून ठेवू शकता. न्यूयॉर्क येथे 25 ते 27 सप्टेंबर 2015 दरम्यान शाश्वत विकास परिषद भरली होती आणि या शाश्वत विकास परिषदेमध्ये 17 ध्येय व 169 उद्दिष्टे निश्चित करण्यात आले. ओके. तर सेट 2021ला प्रश्न होता की शाश्वत विकासाचे ध्येय किती निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याचं उत्तर आहे 17. बरोबर. त्याच सोबत अजून पुढे काय आहे बघा, त्यांचा संग्रह सर्वांना चांगले व शाश्वत भविष्य मिळावे यासाठी तयार केलेली ही रूपरेषा आहे. 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत ही ध्येय निश्चित केली गेली. 2030 पर्यंत ही ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले. आता 2021ला प्रश्न आला होता किती ध्येय आहेत. त्याचबरोबर 2024 म्हणजे मागल्या वर्षी प्रश्न होता की किती सालापर्यंत ही ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल बघा की हा किती महत्वाचा पॉईंट आहे. तर 2024ला विचारलं होतं की किती सालापर्यंत, तर उत्तर आहे त्याचं 2030. ओके. आता या वर्षी असा प्रश्न येऊ शकतो की संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वसाधारण सभा 2015 साली टिंब येथे घेण्यात आली होती किंवा भरली होती आणि ऑप्शन देतील सिडनी, न्यूयॉर्क, दिल्ली आणि कराची. तर त्याचं उत्तर काय आहे? न्यूयॉर्क. येस. तर न्यूयॉर्क आपलं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल ही जी ध्येय आहेत, ही 17 ध्येय आहेत एकूण इथं या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मला वाटते दोन्ही सरांच्या, दायमा सरांच्या आणि अनाथ सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ही दिलेली असतील. ही ध्येय महत्त्वाची आहेत. ही तुम्ही एकदा तुमच्या नोट्समध्ये लिहून काढा, म्हणजे तुमच्या ते एकदा हाताखालून जातील. आणि जर एखादं ध्येय जर विचारलं तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिला आहे नो पॉवर्टी, म्हणजेच सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या गरिबाचे निर्मूलन करणे. दुसरा आहे नो हंगर, म्हणजेच भूक मिटवणे, अन्न सुरक्षा साधने, सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे व नैसर्गिक शाश्वत शेतीला प्राधान्य देणे, म्हणजे सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे. तिसरं आहे गुड हेल्थ, आरोग्यपूर्ण जीवन सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. त्याच्यानंतर 4 आहे क्वालिटी एज्युकेशन, सर्वसमावेशक गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे. 5वं आहे जेंडर इक्वेलिटी, स्त्री पुरुष समानता.
6वा आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन म्हणजे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. 7 आहे रिन्युएबल एनर्जी, सर्वांना परवडणारी, विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा. 8वं हे आहे गुड जॉब अँड इकॉनॉमिक ग्रोथ, सर्वांना आर्थिक वाढीला चालना देणे आणि पूर्णवेळ उत्पादक रोजगार उपलब्ध करून देणे. 9वा आहे इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा निर्मिती करणे. 10वा आहे रिड्युस्ड इनइक्वॅलिटीज म्हणजे विविध देशांमधील व देशांतर्गत असमानता दूर करणे. 11वा आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, शहरे व मानवी वस्त्या अधिक समावेशक, सुरक्षित, लवचिक व शाश्वत करणे. 12 आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन. 13 क्लायमेट ॲक्शन. 14 लाईफ बिलो वॉटर. 15 आहे लाईफ ऑन डिमांड. 16 आहे प्लेस अँड जस्टिस आणि 17 आहे पार्टनरशिप्स फॉर द गोल्स म्हणजे शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे. तर हे 17 ध्येय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर बरेच प्रश्न म्हणजे आत्ता 2-3 वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत. हा पॉईंट आपल्या नोट्समध्ये असणं गरजेचं आहे. आता त्याच्या पुढील आव्हाने कोणती आहेत तर ती पुढे दिली आहेत बघा. लोकसंख्या वाढ, नैसर्गिक संसाधनाचे शोषण. नैसर्गिक संसाधने कोणती आहेत आपली तर लाकूड, म्हणजे पाणी, हे जे आहेत आपले जंगल वगैरे, हे आपले काय आहेत नैसर्गिक संसाधने आहेत. तिसरं आहे गरिबी. चौथा आहे नैसर्गिक संसाधनांचे असमान वितरण. उपभोक्तावाद, शिक्षण, बेरोजगारी, जागरूकता, शासकीय धोरण, ही काय आहेत त्याच्यामधले अडथळे आहेत किंवा आव्हाने आहेत. ठीक आहे. आता याच्यापुढे डायरेक्टली हा जो 3.5 जो ऑप्शन आहे, शाश्वत विकासात व्यक्तीची, समुदायाची व प्रत्येक व्यक्तीची व शासनाची भूमिका, हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी समुदायाची भूमिका काय असते, शासनाची भूमिका काय आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी मागत होतो मी इथे बघा, स्वच्छ भारत अभियान हे कधी सुरू झालं, हे वेगवेगळे अभियान दिले. त्यामध्ये त्यांनी स्वच्छ भारत अभियान एक पहिल्या नंबरला दिलंय. त्याच्या ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधानांनी देश स्वच्छ करण्याच्या हेतूने हा हा कार्यक्रम सुरू केला, स्वच्छ भारत अभियान. आणि तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला सांगतो मी की जो आपल्याला कर लागला जातो त्या करामध्ये 0.50% अतिरिक्त कर हा स्वच्छ भारत अभियानासाठी जातो. म्हणजे समजा जर कोणी जर समजा कोणाला 100 रुपये टॅक्स भरावा लागला तर त्या 100 रुपये मधील 50 पैसे हे स्वच्छ भारत अभियानासाठी जातात. त्याच्यानंतर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. त्याच्यामध्ये ती पण पंतप्रधानांनी 2015 साली सुरू केली. उज्ज्वला योजना, जी प्रत्येक महिन्याला गॅस म्हणजे दारिद्र्याखाली ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांना गॅस योजना सुरू झाली. त्याच्यानंतर पंतप्रधान आवास योजना, सर्व शिक्षा अभियान, नमामि गंगे, ह्या काही योजना आहेत ज्या कशासाठी सुरू करण्यात आल्या तर शाश्वत विकासासाठी सुरू करण्यात आल्या. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती योजना ही शाश्वत विकासासाठी सुरू करण्यात आलेली योजना नाही, असा पण विचारला जाऊ शकतो नाही म्हणून. आणि मग यातील योजना देतील अनेक वेगळी देतील योजना, ते तुम्हाला त्यावेळी माहीत त्यासाठी तुम्हाला या सर्व योजना माहीत असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही बरोबर ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर आहे ते चॅप्टर संपत आहे. त्याच्यानंतर आहे पर्यावरण संरक्षक पद्धती. याच्यामध्ये जी आव्हाने होती म्हणजे उपभोक्ता शिक्षण वगैरे किंवा त्याचा भाग, ते ते यामध्ये सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का मध्ये त्यांनी दिले बघा, 1986 मध्ये भारतीय संसदेने मंजूर केलेली उपभोक्ता संरक्षण कायदा खालील अधिकार प्रदान करतो. मग काय काय तर घातक वस्तू किंवा सेवापासून संरक्षण करण्याचा अधिकार, वस्तू आणि सेवांचे प्रमाण आणि कामगिरीबद्दल माहिती देण्याचा अधिकार, उत्पादने व सेवा यांची तुलनात्मक दरांद्वारे खुलेपणाने निवड करण्याचा हक्क, कोणत्याही निर्णयावर सुनावणीचा हक्क, ग्राहकांच्या हिताबाबतचा अधिकार. त्याच्यानंतर आहे मागे आहे अजून एकदा कंटिन्यू आहे, जर ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन होत असेल तर सुधारण्याचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार. म्हणजे जागो आपण ते ॲडव्हर्टाईज बघितले असतील तर त्या आपल्याला या 1986 मंजूर झालेल्या उपभोक्ता संरक्षण कायद्याअंतर्गतच देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर हा पर्यावरणपूरक चिन्हे, इको लेबलिंग, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे यामधला.
तो आता आपण बघूया. गेल्या काही वर्षात लोकांमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी जागृती होत आहे. अशा वस्तू आणि सेवांची मागणी वाढत आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे आणि मानवी आरोग्याचे कमी नुकसान होते. उत्पादनाच्या शाश्वतेबद्दल माहिती देण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक उद्योग या दोन्हीकडून असंख्य उपक्रम चालू झाले आहेत. हे सूचित करण्यासाठी विविध प्रकारची चिन्हे, लेबल आणि लोगो वापरले जातात. उत्पादनावर लिहिलेल्या माहितीनुसार ते उत्पादन खरेदी करण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. आता पर्यावरणपूरक उत्पादने खरेदी करण्याबाबत जागरूकता वाढत आहे. यामुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व शाश्वत विकासाला मदत होते. मग यालाच काय म्हणतात? इको लेबलिंग इथे दिले बघा. तर अजून आपण थोडं बघूया. पर्यावरणपूरक चिन्हे ही उत्पादने पर्यावरणास अनुकूल आहेत हे दर्शवतात. इको लेबलिंग पर्यावरणीय कार्यप्रदर्शन प्रमाणपत्र आणि लेबलिंगची एक पद्धत आहे जी जगभरात वापरली जाते. जर तुम्ही एखादी पाण्याची बाटली जर घेतली असेल बघा कधी, तर त्याच्यावर लिहिलेलं असतं की ही जर तुम्ही पाण्याची बाटली दिली तर म्हणजे भंगाराला दिली तर तुम्हाला 1 किलो मागे एवढे पैसे मिळतील, किंवा रिसायकल बिनचं एक सिग्नेचर असतं बघा, की आम्ही हे रिसायकल बिन करतो. हे तुम्ही जर आम्हाला दिलं माघारी दिलं तर त्याचं आम्ही रिसायकल बिन करतो. त्याच्या रिसायकल बिनचं एक साईन असतं बघा, 3 एरो असतात. सो हे काय झालं मग इको लेबल म्हणजे हे आता माणसं काय बघतात की बाबा हे आपण जर घेतलं प्रोडक्ट तर ह्याचं हे हे म्हणजे काय म्हणतात त्याला, पुन्हा हे वापरलं जाणार आहे का, इको रिसायकल बिन केलं जाणार आहे का, तरच ते माणसं खरेदी करतात. कारण की त्यांची पर्यावरणाबद्दलची जागरूकता वाढत आहे. आणि जे चिन्ह तुम्ही दिसतं ना तुम्हाला त्या वस्तूवर, त्यालाच आपण काय म्हणतो? इको लेबलिंग असं म्हणतो. त्याच्याबरोबर त्याचे फायदे दिलेले आहेत खाली. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे इको मार्क. भारत सरकारने पर्यावरणपूरक उत्पादनांची सहज ओळख पटवण्यासाठी 1991 मध्ये इको मार्क म्हणून ओळखली जाणारी इको लेबलिंग योजना सुरू केली. पर्यावरणास कमी हानिकारक अशी उत्पादने ग्राहकांना सहज ओळखता यावीत व ती विकत घेण्यास त्यांना प्रोत्साहित करता यावे या योजनेचे उद्दिष्ट होते. तर मग हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत सरकारने पर्यावरण पूरक उत्पादनाची सहज ओळख पटवण्यासाठी 1991 मध्ये कोणती योजना सुरू केली? कोणती इको लेबलिंग योजना सुरू केली? तर इको मार्क योजना सुरू केली, किंवा इको मार्क योजना कधी सुरू केली? तर 1991. हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर यामध्ये हे चार्ट वगैरे आहेत असं महत्त्वाचं, किंवा म्हणजे किंवा असं हरित लेखापरीक्षा फायदे वगैरे दिले आहेत तेवढं महत्त्वाचं नाही आहे, किंवा त्याच्यावर काय जास्त प्रश्न नाही आहेत. हा पाठ इथे महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि करार. म्हणजे आत्तापर्यंतची अधिवेशने कोणती कोणती झाली आणि त्याच्याबद्दल याच्या अगोदर प्रश्न येऊन गेलेले आहेत. जर आपण बघितलं तर तसं बघितलं तर प्रत्येक वर्षी एक प्रश्न आहे परिषदेबद्दल, की ही परिषद कुठे झाली, किंवा किती साली झाली, असे प्रश्न आलेले आहेत. एक मिनिट. हां, किती साली झालेले आहेत? 2 प्रश्न आहेत. किती साली झालेले? परत कुठे झाले? याचे 2 प्रश्न आहेत. ओके. त्यासाठी आपल्याला हे आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि करार माहीत असणे गरजेचं आहे. पहिलं आहे रामसर अधिवेशन. संस्था संवर्धनाबद्दलचे महत्त्वाचे असे हे पहिले अधिवेशन आहे. यात फक्त संवर्धनच नाही तर पाणथळ जागांचा सुज्ञपणे उपयोग कसा करावा याबद्दल निर्देश दिलेले आहेत. हा शासकीय करार 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराण येथील रामसर या कॅम्पियन समुद्रकिनारी शहरावर शहरात स्वीकारला गेला. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की रामसर करार कोणत्या देशात स्वीकारण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे इराण. इराण या देशात स्वीकारण्यात आला. पुढचं अधिवेशन आहे, पुढचं पॉईंट आहे मानवी पर्यावरण संयुक्त राष्ट्रांची परिषद स्टॉकहोम 1972. तर इथे काहीतरी दिली 1972 बद्दलच्या स्टॉकहोम परिषद बद्दलची माहिती दिली आहे. ती आपण थोडी बघूया. मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद, ज्याला स्टॉकहोम परिषद म्हणतात, ती स्वीडनमधील स्टॉकहोम येथे 5 ते 16 जून 1972 या काळात आयोजित केली गेली होती. तुम्हाला तारीख विचारणार नाही, तुम्हाला साल विचारतील की कधी झाली होती. 1972 झाली होती. कुठे झाली होती? तर स्टॉकहोम, स्वीडन येथे झाली होती. त्याच्यानंतर आहे पर्यावरण व विकास यावरील संयुक्त राष्ट्राची परिषद, जी झाली होती रिओ दी जानेरिओ 1992. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की याच्याबद्दल 2020 मध्ये ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. आता तुम्हाला मग काय विचारतील, जर प्रश्न रिपीट केला तर तुम्हाला विचारतील की त्या परिषदेला काय म्हणतात? तर ती परिषद आहे ना, वसुंधरा शिखर परिषद म्हणून सुद्धा ओळखली जाते. हे तुम्ही नोट करून ठेवा की 1992 सालची पर्यावरण आणि विकास यावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद ही वसुंधरा शिखर परिषद म्हणून ओळखली
जाते. त्याच्यानंतर हा एक वातावरण व बदलाबाबत संयुक्त राष्ट्रांची आराखडा परिषद UNFCCC हा एक महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल प्रश्न आलेला नाहीये, परंतु ही याबद्दल दायमा सरांच्या आणि अनाथाते सरांच्या पुस्तकात सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि तसं बघितलं तर बाकीच्या सर्वच परिषदांविषयी वगैरे याच्या अगोदर प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर आता याविषयी आपल्यास विचारणा केली जाऊ शकते की बाबा अ, वातावरण बदलाबाबत संयुक्त राष्ट्रांचा आराखडा परिषद अ, यामध्ये किती देशांचा समावेश आहे किंवा ती ते साल दिले का इथं? एक मिनिट. साल नाही दिले, पण त्याच्याबद्दल एखादा प्रश्न काय देऊ शकतो की किती देशांचा यामध्ये सहभाग आहे? तर त्याचं उत्तर आहे 190 पेक्षा जास्त देशांनी यामध्ये सहभाग दर्शवलेला आहे. शाश्वत विकास संबंधी संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ ते झालं आपलं नाही का बघितलं. ओके, मग सरासरी जनरल कार्य ओके, हा चॅप्टर संपतोय आणि शेवटचा चॅप्टर आहे आता यामध्ये जलसुरक्षा, म्हणजे पाण्यासंबंधित संसाधने जे आहेत त्याच्याविषयी ते माहिती दिलेली आहे. याच्याविषयी मग पाणी टंचाई किंवा पाणी का महत्वाचं आहे किंवा पाणी प्रदूषण या विषयी ते सुरुवातीला दिलेलं आहे. त्याच्यानंतर ओके सॉरी त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय जलविवाद आणि राष्ट्रीय जलविवाद यामधील महत्त्वाचे घटक आहेत. यामध्ये राष्ट्रीय विवादाबद्दल एखादा प्रश्न मागे येऊन गेलाय बघा, की कोणता कृष्णा नदीवरचा वाद किंवा तो कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये झालेला आहे. ओके, त्याबद्दल तुम्ही आंतरराष्ट्रीयचं वाचून घ्या. आपण आत्ता राष्ट्रीय बघूया. तर कृष्णा व गोदावरी या नद्यांवर बहुउद्देशीय प्रकल्प, सिंचन प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्प, सेनर प्रकल्प बांधलेले आहेत. कृष्णा नदीवर 6 पेक्षा जास्त धरणे आहेत. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाते. या 3 राज्यांमध्ये 1956 पासून या नदीच्या पाणी वाटपावरून वाद आहेत. हे वाद सोडवण्यासाठी भारत सरकारने एक न्यायाधिकरण 1969 मध्ये स्थापन केले आहे. तर कोण असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की कृष्णा नदीचा जो वाद आहे, जलविवाद, तो कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे? आणि ऑप्शन असतील महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश असं काहीतरी असेल आणि त्याचं उत्तर मग काय आहे? महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. गोदावरी नदीचा वाद काय आपण बघूया. गोदावरी ही भारतातील सर्वात मोठी नद्यांपैकी एक आहे. ही नदी महाराष्ट्रात नाशिक जवळ उगम पावते व ती आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व ओडिसा या राज्यातून वाहत जाते. नदीवर बांधलेले अनेक बहुउद्देशीय प्रकल्प लोकांना अनेक फायदे उपलब्ध करून देतात. यावरील राज्यांमध्ये निर्माण होणारे हे वाद हे पाण्याच्या वाटपावरून आणि धरणांपासून मिळणाऱ्या अनेक फायद्यांपासून आहेत. हे वाद मिटवण्यासाठी भारत सरकारने एक न्यायाधिकरण, म्हणजे हे सुद्धा प्रकल्प म्हणजे ह्यासाठी सुद्धा भारत सरकारने काय केले, एक करण प्रकल्प स्थापन केले आहेत. म्हणजे वाद का म्हणतात प्रामुख्याने तर पाण्याच्या वाटपावरनं, की पाणी आम्हाला एवढे मिळालं पाहिजे, तुम्हाला एवढे मिळालं पाहिजे. प्रत्येक राज्याला वाटतं की आम्हाला जास्त पाणी मिळालं पाहिजे. आणि त्यासोबत असं होतं की जर समजा आपण सांगलीचं उदाहरण घेऊया. सांगलीला 2019ला पूर आला होता बघा. ते अलमट्टी धरणची त्यांनी उंची वाढवली त्यामुळे. तर मग ते त्यांच्या कर्नाटक सरकारने काय केलं, त्यांच्या लोकांना उन्हाळ्यात पाणी मिळावं म्हणून त्यांनी अलमट्टी धरणाची पातळी वाढवली. म्हणजे ते धरण उंच केलं. पण त्याचा नुकसान काय झालं तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये पूर आला. मग असं चालणार नाही ना, कर्नाटकमधल्या माणसांना पाणी देण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्रातील लोकांना त्रास देत म्हणजे होत असेल तर ते चालणार नाही. मग यासाठी बरेच हे वाद होतात. तर हे 2 वाद त्यातले त्यात महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे कृष्णा नदीचा वाद आणि दुसरा म्हणजे गोदावरी नदीचा वाद. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे बघा, यामध्ये भारतातील काही नद्या व त्यांच्या प्रदूषणाचे मुख्य स्रोत, म्हणजे भीमा नदीचे प्रदूषण का होतंय तर शहरांचे औद्योगिकरण, शहरांची व औद्योगिक सांडपाणी याच्यामुळे. पंचगंगा नदी कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. त्याचं का होते तर साखर कारखाने व शहराचे सांडपाणी. कृष्णा, सांगली शहरांचे व औद्योगिक सांडपाणी. कृष्णा नदीचा उगम सातारामध्ये होतो, परंतु सांगलीमध्ये त्याचं प्रदूषण जास्त होतंय. सावित्री, रायगड असा रासायनिक कारखाने. उल्हासनगर, मुंबई. गोदावरी, नाशिक. गंगा, कानपूर. कावेरी, तामिळनाडू. ओके, हे थोडं तुम्ही नोट्समध्ये ॲड करून ठेवा. ठीक आहे. बाकी या ठिकाणी असं या चॅप्टरमध्ये पण शेवटच्या जास्त काही महत्त्वाचं नाहीये.
आणि हे पर्यावरण विषयक आहे याच्याबद्दल अजून बरेच म्हणजे हे असं नाही काय की फक्त तुम्ही 11वी-12वीची पुस्तकच वाचा. अजून या बरेच करार आहेत जे या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेले नाहीत. मोजकेच करार त्यांनी दिले आहेत. मग कोर्टो करार असेल किंवा अजून दुसरा कोणता करार असेल, ते सर्व डिटेलमध्ये अण्णा सरांच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. जर कोणाकडे अण्णा सरांचं पुस्तक नसेल, अ, ह्यांचं दायमा सरांचं पुस्तक असेल, तर मी ते ज्या नोट्स आहेत अनाथाते सरांच्या कराराबद्दलच्या, त्या मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकेन. तर तिथून तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. तर हे होतं आपलं पर्यावरण सेट पेपर 1 पर्यावरण या विभागाबद्दलचं लेक्चर. तुम्हाला काय जर क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. असं काही हॅलो गरजेचं सर. नाही. हां, बोला. सर, तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल सांगितले, जे हां, हां. 17 गोल्स होते. बरोबर. हां. तर मिनिमम डेव्हलपमेंट गोल असतात त्याबद्दल पण थोडी इन्फॉर्मेशन द्या ना. कशाबद्दल म्हणता तुम्ही? मिनिमम? मिनी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सहस्त्र विकास ध्येय, जे त्याच्या आधी आलेले आहेत ना, जे 2000 मध्ये आलेले आहेत आणि 2015 पर्यंत कंप्लीट झालेले आहेत. हां, हां. बरोबर. मला वाटतं ती ह्यांच्या काय म्हणतात त्यांना आपलं अण्णा सरांच्या पुस्तकामध्ये आहेत. बरोबर ना? हा. नाही, माझ्याकडे इंग्लिश मधलं बुक आहे एक, ओके. रीड केलेलं आहे ते. हां, हां. एक मिनिट. आत्ता माझ्याकडे ते अण्णा सरांचे पुस्तक आहे, पण आत्ता माझ्याकडे इथे नाही अवेलेबल. ते मी अनाथ सरांच्या पुस्तकावर नोट्स काढून आहे ना, ग्रुपवर टाकेन मी. ते नक्की टाकेन. मी नोट करून ठेवतो. मला एकदा फक्त एक मिनिट. एकदा परत सांगा फक्त. मी लिहून ठेवतो माझ्याकडे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. ठीक आहे, चालेल. त्या नोट्स आपण मी WhatsAppला टाकेन, WhatsApp बरोबर. ओके सर. आणि अजून सर, तुम्ही जे मॉक टेस्ट देता ना किंवा हां. दररोज डेली जे क्वेश्चन देता, ते दोन्ही लँग्वेज मधून भेटतील का? हां, मी ट्राय करेन. आणि ज्या हं. टेस्ट जे दिले होते ना, तुम्ही एक काम हो. करा. ज्या टेस्ट असतात ना आपल्याला, त्याला टायमर सेट नाही केलेला मी. त्यामुळे तुम्ही ते क्वेश्चन गुगल करू शकता. हा. हं. ठीक. त्याचबरोबर जे लास्ट सेशनला नव्हते आणि आता ॲड झाले, त्यांना जर काही क्वेश्चन विचारायचे असतील तर विचारू शकता. अ, असं नाही की फक्त तुम्ही पेपरवर सॉरी विभाग 9 वरच विचारा क्वेश्चन. इन जनरल पण तुम्हाला जर काय वेगळी मदत तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर सांगा. मला लास्ट शनिवारच्या लेक्चरनंतर बऱ्याच जणांचे पर्सनली मेसेज आले आणि म्हणजे फीडबॅकबद्दल मेसेज आले, तर मी म्हणजे चांगलं वाटलं मला. एकतर बऱ्यापैकी मेसेज होते की थोडं शिकवताना किंवा सांगताना स्पीड होते. ते थोडं मला जरा स्वभावच असं आहे बोलताना, तर हो, पण त्याच्यावर नक्कीच काम करेन मी आणि इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्यामध्ये फरक बघायला मिळेल. त्याचबरोबर कंटेंट चांगला सांगितला वगैरे असं तसं माहिती होती. तर पुढे अजून जास्त जेवढा माझ्या पद्धतीने प्रयत्न होईल तेवढं आपण नक्कीच जास्तीत जास्त तुम्हाला मी मी तेव्हा पण सांगितलं होतं, मी तुम्हाला आज पण सांगतोय की असं नाही आहे की तुम्ही जर व्हॉट्सअप चॅनल जॉईन केला, टेलिग्राम चॅनल जॉईन केला म्हणजे तुम्ही 100% पास होणार पेपर, किंवा मी जर एखादा क्लास जरी काढला तरी त्या क्लासमध्ये 100% मुलं पास होतील असं काही नाही आहे. परंतु मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा जर स्कोअर 25 होत असेल किंवा 20 होत असेल तर तुमचा स्कोअर 30च्या पुढे नक्कीच जाईल. सॉरी, म्हणजे प्रश्न बरोबर याचा म्हणतोय मी. जर तुमचे 25 प्रश्न बरोबर येत असतील पेपर 1चे किंवा 20 येत असतील, तर तुमचे ते प्रश्न 30च्या पुढे बरोबर 100% येतील. या पद्धतीनं आपण नक्कीच बघणार आहोत. सर, हां, बोला. या लेक्चरची ऑडिओ रेकॉर्डिंग मिळेल का? हां, मी टाकेन यूट्यूबला. परंतु ती लगेच नाही टाकणार, थोड्या दिवसांनी टाकेन. लगेच टाकलं तर परत मग बरेच लोक काय करतील, जॉईन होणार नाहीत आणि फक्त मग वाट बघतील रेकॉर्डिंगची, नाही का? अच्छा, ठीक आहे. हां.